आपल्या गावाकडे सकाळची सुरुवात सडा आणि रांगोळीपासूनच होते. सण म्हटलं की सकाळपासून घरासमोर शेणाचा सडा टाकायचा आणि सुंदर रांगोळी काढायची, ही आपली पूर्वीचीच परंपरा आहे. सकाळी उठून सुंदरपैकी रांगोळी काढायची, सडा टाकायचा. होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये लोभ, अहंकार जळून जातो. मनातील राग, दोष दूर होतात आणि मनामध्ये प्रेम, नम्रता व एकतेचा रंग आयुष्यभर भरून जातो. होळी आपल्याला शिकवते वाईटावर चांगल्याचा विजय होतो. जसं प्रल्हाद ज्याच्या भक्तीचा विजय झाला आणि होलिका पराभूत झाली. या होळीला आपल्या मनातील लोभ आणि अहंकार जळून खाक होतो. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आज आहे होळी. होळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सण म्हटलं ना, सकाळपासून एवढे कामं असतात ना, मग नंतर म्हणलं चला वटा वगैरे आपण मस्त शेणाने सारून घेऊ. म्हणून आपल्या घरचीच गाय आहे, तोपर्यंत गाई असलेच नाही का, शेणाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे त्याच्यामुळे मी सणासुदीला असं नाही का वटा वगैरे सारून घेत असते. मस्त छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि तेवढं जरा मनाला शांती वाटते नाही का. दार आपलं अंगण स्वच्छ पाहिजे, त्याच्यावर मस्त रांगोळी वगैरे काढल्याच्या नंतर खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं आणि काहीतरी सण असल्यासारखा असा वाटतो. सडा रांगोळी काढलं ना सणासुदीला खूप छान वाटतं आणि मस्तपैकी शेणाने सारून वगैरे घेतलं. हाताने सारवायचं म्हटलं ना खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे मला खराट्याने पटापट होऊन जाईल. मग मी खराटा आणला आणि खराट्याने छानपैकी असं शेणाने सारून घेतलं. मस्त मोठी होळी करायची होती मला, रांगोळी वगैरे काढायला त्याला खूप छान वाटतं. आणि आपल्या दारात गोमूत्र आणि असं शेणाने मी मस्त छानपैकी सारून घेतलं. ओंकार मला मी गोल केलं होतं, मला गोलच ठीक आहे ना, तो मला नाही असं चौकोन कर खूप छान वाटतं, म्हणून तसं चौकोनमध्ये मला रांगोळी वगैरे काढायला छान वाटेल. मग चौकोन सारून घेतलं, पटपट झालं बघा, जास्त वेळ पण नाही लागला. खराट्याने एवढी फास्ट झालं ना, हाताने सारायची मला खूप अर्धा तास लागून गेला असतं. 15 मिनटात मी पटापट छानपैकी असं सारून घेतलं. प्रजूला क्लासला सोडा आणि येता एरंडाचा ढगाळा पण आणला. ते चलत चलत मला आता हे पण काम करून जाय आपलं. नंतर खूप घाई होती आणि घरातली पुरणपोळीचं त्याचं स्वयंपाकाचं बनवायचं आणि हे बाकीचे कामं, त्याच्यामुळं आधीच सारून वगैरे ठेवलं. मग त्या टायमिंगला आपलं रांगोळी वगैरे काढता येते आणि गावऱ्या तर आधीच घालून ठेवल्या. तर मागच्या ब्लॉकमध्ये दाखवलं होतं तुम्हाला. मस्तपैकी आता पूजेची तयारी झाली, स्वयंपाक करून घेतला लवकरच. म्हणलं परत संध्याकाळी नको, एकदा स्वयंपाक करून घेतला ना मग नंतर निवांत आपल्याला बसता येतं आहे. त्याच्यामुळे दुपारी स्वयंपाक करून घेतला. देवाचा नैवेद्य, घरच्या देवाला पण नैवेद्य दाखवला, स्वामींना दाखवला, तुळशीला दाखवला आणि होळीसाठी आणि गाईसाठी पण एक केला होता. असं सगळ्यांना देवाला नैवेद्य वगैरे केला. मस्त पुरणपोळीचा सण म्हटलं ना, पुरणपोळी आलीच आपल्या गावाकडे. पुरणपोळीचा शिवाय सण साजराच केला जात नाही. म्हणजे प्रत्येक सणाला पुरणपोळी, गुढीपाडवा आला पुरणपोळी, संक्रांत आली पुरणपोळी आणि होळीच्या सणाला पण पुरणपोळी. अशा ही मागच्या ब्लॉकमध्ये दाखवलं होतं गावऱ्या बनवताना. हे बघा मस्तपैकी टोपलं भरून गावऱ्या झाल्या बघा. एवढ्या गावऱ्या म्हणजे 15-16 गावऱ्या असतील ह्या. मग छोटे छोटेच केले, त्याला मोठ्या म्हणलं वाळायचे नाही, जास्त जाड जाड जर केले ना वाळायचे नाही, मग त्याच्यामुळे छोट्या छोट्या केल्या. मस्त तयारी झाली. प्रज्वल ते सगळे खाली गेले होते तयारी करायसाठी छानपैकी. त्याचे पप्पा पण आले होते दुकानातून. मग 8च्या आधी मुहूर्त होतं, त्याच्यामुळे पटापट सगळं मग रांगोळी वगैरे खाली घेऊन आले. ते होळीच्या साईडने कशी रांगोळी काढायची असती मस्त छानपैकी. ती म्हणली व्हाईटच रांगोळी काढते बघ, कलरची नको, कलर नाही चांगला वाटणार म्हणून म्हणली व्हाईटमध्ये रांगोळी काढते. मग छानपैकी ती रांगोळी काढत होती आणि माझ्याकडून हे विसरलंच होतं, काय म्हणतात ह्याचा ढगाळा, एरंडाचा ढगाल आणला होता मी आणि त्यांना आधी द्यायचा होता ना, तर मी विसरूनच गेले, साईडलाच राहिला होता. तर गावऱ्या वगैरे त्यांनी व्यवस्थित छानपैकी ठेवल्या होत्या, पण तो काय बसतच नव्हता. तर मला साईडला गावऱ्या घ्या आणि नंतर व्यवस्थित लावा. तो ते दुकानातून काही गडबडीमध्ये आले होते. दुकानात पण खूप कामं असतं, गिऱ्हाईक असतं ह्या टायमिंगला, संध्याकाळच्या टायमिंगला. आणि पण आपला सण महत्त्वाचा असतो ना. सणासुदीला कसं हे माणसाच्याच हाताने ही पूजा झाली पाहिजे नाही का. गौऱ्या व्यवस्थित लावणे, ही जी पूजा ना माणसाच्याच हाताने करतात. गावाकडे ते बायका जातच नाहीत, लेडीज तर जातच नसतात त्या पूजेला. हे जातात सगळेजण, घरातले पुरुष मंडळी जात असतात. पण आपल्या इथं कसं सगळ्यांना ज्याला त्याला आपापली जॉब ड्युटी आहे, त्याच्यामुळे कुणाला
टाईम नसतं, त्याच्यामुळे लेडीजलाच करावं लागतं हे. घरच्या घरी अशी पूजा वगैरे सगळ्यांनी 5-5 गावऱ्या आणून ठेवायच्या आणि त्याची छानपैकी पूजा करायची आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा. हे असं आपलं सण, जसं आपले पहिल्यापासून परंपरा, आईवडिलापासून जी परंपरा आली ती आपण पुढं न्यायची, तशीच मुलांना पण सवय लागती. असे मस्तपैकी तिने छानपैकी रांगोळी वगैरे काढली. मला सर्दी झाली त्याच्यामुळे आवाज खूप असा बसल्यासारखा झाला आहे, इग्नोर करा त्याला. आणि शेजारी कंपनी बघा, सारखं स्टॉप करावं लागतं. कंपनीचा एवढा आवाज येतोय ना ब्लॉकमध्ये, काय सांगायचं. तर तिकडं आवाज आला की इकडं स्टॉप करावं लागतं, असं झालं आहे. आणि हिने मस्त छानपैकी अशी रांगोळी काढली दीदीने. आणि तिला म्हणलं आता चल सगळ्यांना बोलून, आणि त्यांच्या पण आई सासूबाई ते आहेत तिथंच, ते सगळेच येत असतात पूजाला. म्हणलं सगळ्यांना घे बोलून. मग आता मस्त नारळ वगैरे आणलं होतं यात आणि ह्यानी. आणि होळी कसं असतं, गेल्या वर्षी खूप लाकडं वगैरे होते आणि गवऱ्या पण जास्त होत्या. आपल्या घरच्या खूप सगळ्या गवऱ्या होत्या. ह्या वर्षी खूप म्हणजे छोट्याच होत्या लाकडं वगैरे. ह्यावेळेस काय झालं, टाईमच नाही. ओंकार बिजी, सगळे बिजीच होते. मग तितक्यात कशा तरी मी 4-5 दिवसाआधी त्या गवऱ्या घातल्या. लक्षात आलं की एवढे सण पटापट यायला लागलेत ना, तर काम कुंकड म्हणजे नाही का, कुंकड दिवस चालले ते समजानाच आहे. आता संक्रांत झाली की लगेच होळी, पटापट सगळे दिवस निघून चाललेत. आणि ही बघा तिची छोटीसं बाळ. आणि मग ते नंतर रांगोळ म्हणजे हे रांगोळ काढल्याच्या नंतर नारळाची शेंडी वगैरे काढायची होती. म्हणजे शेंडीचं ह्याच्यातच टाकतो म्हणजे लवकर पेटल. प्रज्वल म्हणलं तर पेपर वगैरे घेऊन ये काहीतरी. वरतून खाली त्याने आणले अशी खराब असे पेपरच होते हे घरात नाही का, रद्दीमध्ये द्यायसाठी. तो घेऊन आला. आणि कसंच लाकडं वगैरे असलं ना पटकीन होळी पेटली जाते. सगळ्या गवऱ्याच होत्या आणि त्याच्यात पण काही थोड्याशा छोट्या छोट्या अशा जाड पण गावऱ्या होत्या. त्याच्यामुळे ते लवकर पेटणं झालं. नंतर पुष्ठा वगैरे आणला आणि तिने व्यवस्थित सगळी होळी आमची पेटली. नंतर सगळ्याजणी आल्या पूजा वगैरे करायला. सगळे आमच्या इथं राहायलाच आहेत बघा, हे सगळे खाली. आम्ही खाली राहतो, आमच्यावरती अशा राहतात दोघी, ह्या दोघी सासूना आणि ही दिदी वरतीच. मुलीच आहेत, एवढं काय त्यांचं वय पण नाही आहे, लग्न झाले दोघीचे पण. हां, गेल्या वर्षी खूप सगळे लोक होते, ह्या वर्षी सगळे बिजी आपापल्या होळीचं म्हणजे नाही का टायमिंगमध्ये म्हणले 8च्या आधी अशी पूजा करावी. मला तर गावाकडे विचारलं तर ते म्हणले तसं काय नाही, आपण दरवर्षी करतो त्याप्रमाणे करायची. आणि दुसऱ्या दिवशी ग्रहण होतं, 3 तारखेला ग्रहण होतं. त्याच्यामुळे आजच सगळ्यांनी उपवास वगैरे पकडले होते होळीचे. मला तर काय सोमवार होता. हे बघा आम्ही पण मदत करू लागत होतो, त्यांना एकट्याला काय जमाना. आणि सगळ्या लेडीज म्हणलं की त्यांना वाटलं मी एकटं नाही का कसं. तर मग गाय बघा आमची कशी बाहेर तोंड काढती. तिला पण सगळ्यांनी नैवेद्य वगैरे आणले होते बघा. तिला वाटतं अजून देवा मला खायला. तिची पण पूजा बिजा केली, तिला मस्त पुरणपोळीचा नैवेद्य दिला गाय आमच्या लक्ष्मीला. प्रज्वलचं काय चाललं मध्ये मध्ये. प्रज्वल मस्त झोपला होता, त्याला उठवलं. म्हणलं चला आता आपल्याला होळीची पूजा करायची. म्हणतो पण आला ड्रेस वगैरे चेंज करून. मग मस्तपैकी पूजा करून घेतली, हळदी कुंकू वगैरे लावून. हे माणसानीच करायची असते आमच्याकडं. तर मला जसं कळतं तसं सगळेजण एक मोठी होळी असते बघा मंदिरासमोर, मारुतीच्या मंदिरासमोर. तिथं सगळेजण माणसं घेऊन जात असतात. पण आता सगळ्या लेडीजच चालत. आता हे सगळ्या म्हणजे पुरुषांना जास्त टाईम नसतो ना, जे त्याची ड्युटी. हे दादा ते तर आलेच नव्हते, त्यांना खूप उशीर होणार होता. मग आम्हीच पूजा वगैरे करून घेतल्या. मावशी म्हणल्या करत जाऊ द्या. मग असं माझी पूजा झालीच नंतर ह्यांनी सगळ्यांनी पूजा केल्या आणि प्रदक्षिणा वगैरे घातल्या. 5 प्रदक्षिणा घालायच्या असतात. नारळ ठेवायचं असतं होळीमध्ये. पैसे पण टाकायचे असते. प्रज्वल पैसे टाकतो, नंतर विसरले होते आम्ही पैसे टाकायला. आणि गावाकडे काय होळीच्या दिवशी नाही का सकाळी जी आपली होळीची राख असते का त्याच्यात कुस्त्या असायच्या बघा. पण आता कोण नाही, आता एवढे बिजी झालेत ना लोक, कोणाला टाईमच नाही. ते दर्शन घ्यायला यायला पण टाईम नाही, एवढे बिजी झालेत. 10-11 वाजेपर्यंत ड्युट्या चालतात. पण हा परंपरा जशी आहे तशी आपण पुढं चालू ठेवायची. पण मुलं पण करतात. मग मग ती शेजारी पाण्याला पण आल्या होत्या का शेजारच्या आमच्या, त्यांना म्हणलं या हळदी कुंकू लिहायला. मग त्यांना हळदी कुंकू दिलं. सणासुदीला खूप छान वाटतं. आणि आपले रोजचे कामात ह्याच्यात माणूस असं नाही का व्यवस्थित राहत वगैरे नाही. मग सणासुदीला साड्या बिड्या घालून मस्तपैकी सगळ्याजणी छान तयार होऊन आल्या होळीच्या पूजा वगैरे करायला. त्यांचं छोटं बाळ पण मध्ये करतंय.
झाली होळीची पूजा वगैरे करून झाली. आमच्याकडे खोबरं असते का आपल्याकडे, ते ठेवतात आणि ते भाजून घेतात म्हणतात. नंतर खाल्ल्याच्या नंतर उष्णता कमी होते, त्याच्यातून ते खोबऱ्याचे तुकडे असे काढून घ्यायचे असतात. आणि प्रज्वल बघा बसलाय नारळ खात, ही छोटं बाळ पण खात बसलंय. झाली आमची पूजा मस्तपैकी होळीची, मस्त टायमिंगमध्ये. आमच्याकडे असे 5 फेऱ्या मारत असतात. नंतर नाही का ते बोंबलून काहीतरी म्हणायचं असतं आणि ते माणसंच मारतात बरं, काही लेडीज नसतात मारत. पण पूजा वगैरे आम्हीच केली होळीची. त्यांना कसं बायकामध्ये यायला नको वाटतं, ते लांब लांबच आपलं थांबले होते. आपली होळी वगैरे पेटून दिली आणि थांबले दुकानपाशी जाऊन उभं राहिले. म्हणलं चला या थोडेसे 4-5 प्रदक्षिणा घाला. तर गेल्या वर्षी खूप सगळे माणसं पण होते, आमच्या दुकानातले माणसं पण आले. ह्यावेळेस दुकान पण बंद नव्हतं ठेवलं आणि ते कुणाला येतच नाही आलं, त्याच्यामुळे ते एकटेच आले होळी पेटवण्यासाठी लवकर पुढं. आणि मग कोणच नव्हतं, 4-5 जणं पाहिजेत नाही का. मस्त आमच्या गायला असं पूजा वगैरे केली, तिला नैवेद्य दाखवला. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.